नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने ऐकत आहोत. आज आपण प्रवचन नंबर 31 ते 40 असे ऐकणार आहोत. असे म्हणतात की नाम हाच भगवंताचा अवतार आहे. नामाचे मधुर वाणी आणि नामाची गोडी लावणारी ही प्रवचनं आपल्याला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सुरू करूया. प्रवचन 31. नाम हाच भगवंताचा अवतार आहे. श्रीराम जय राम जय जय राम. आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. सृष्टांचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरिता मी अवतार घेतो असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. त्यावरून असे ठरते की सृष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून त्यात दुष्टांकडून सृष्टांना त्रास होण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की सृष्टांचे अस्तित्वच जवळजवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा ते सृष्टच नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कोणासाठी आणि कसा व्हावा? याचा अर्थ अवतार होणारच नाही असे नाही, पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीच्या काळची परिस्थिती यात फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली आहे. म्हणजे पायाच ढासळला आहे. तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्वासना सूक्ष्मपणे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली होती. त्यावेळी भगवंताला स्थूलात येऊन कार्य करणे जरूर होते आणि अशावेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून भगवंताने कार्य केलेही. आताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्वासना कशी उत्पन्न होईल हा आहे. म्हणजेच कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणजे जसा रोग तसे औषध, किंवा काट्याने काटा काढावा या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासने इतका जबरदस्त इलाज केला पाहिजे, आणि तो म्हणजे भगवंताचे नाम. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल तर तो भगवंताच्या नामाचाच आहे. आणि त्याकरिता सर्वांनी भगवंताच्या नामाचा टाहो फोडणे जरूर आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे. ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे त्या अर्थी इलाजही सूक्ष्मातलाच पाहिजे. म्हणून नामावताराची आज गरज आहे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे म्हणजेच नाम घेणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतार कार्य करून दाखवतील. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे ते नामाकडे लावावे. म्हणजे नामस्मरणात फार आनंद येईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रंगून गेले म्हणजे जन्म सफल झाला. तात्पर्य: नामाने कलीची सत्ता नाहीशी होते, म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 32. श्रीराम जय राम जय जय राम. देहबुद्धीच्या विस्मरणाकरिता नाम. आपली आपल्याला ओळख करून घ्यायला नामस्मरण हाच उपाय आहे. परमेश्वराचा अंश प्राणीमात्राच्या ठिकाणी आहे खरा, पण हे जगण्याची बुद्धी मात्र मनुष्य प्राण्याच्याच ठिकाणी आहे. पण त्याची अधोगती कशी होत जाते ते पहा. जीव मुळात परमेश्वर स्वरूपच असल्यामुळे प्रथम तो म्हणतो मी तो म्हणजे परमेश्वरच आहे. इथपासून घसरत तो म्हणतो मी त्याचा आहे, आणि अखेर त्याचा माझा काही संबंध नाही इथंपर्यंत तो खाली येतो. याला कारण देहबुद्धीचा पगडा वाढत वाढत शेवटी देह म्हणजेच मी अशी आपली पक्की भावना होते. पण असे असले तरी मनुष्य अजाणता का होईना पण खरे आहे ते ओळखल्यासारखेच बोलतो. जसे एखाद्या इसमाचा स्नेही वारला तर लगेच तो इसम काय म्हणतो? आमचे स्नेही गेले. याचाच अर्थ समोर असलेल्या देहाला तो स्नेही समजत नसून त्यात असणाऱ्या चैतन्याला, ईश्वरी अंशाला तो खऱ्या अर्थाने आपला मित्र समजतो. म्हणजे अजाणता का होईना पण खरे तेच त्याच्या तोंडून बाहेर पडते. असे असले तरी स्वतःच्या बाबतीत मात्र तो ही जाणीव कायम राखीत नाही आणि आपण म्हणजे देहच असे समजून तो वागत असतो.
याला कारण ज्याचा खरा मी आहे त्याचा विसर पडून देहबुद्धी वळकट होत गेलेली असते. आता याला उपाय हाच की ज्या मार्गाने मी खाली घसरत आलो त्याच मार्गाने उलट वर जाणे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आता मी जो देहरूप बनलो आहे तो मी त्याचा परमेश्वराचा आहे अशी जाणीव जागृत करणे. याच जाणीवेची परमावस्था म्हणजे मी तोच आहे ही भावना होणे. हे कसे साधावे? तर ज्याच्या विस्मरणाने माझी ही अधोगती झाली त्याचे स्मरण करणे म्हणजेच नामस्मरण करणे. स्मरणाला उत्तम साधन म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे नामस्मरणाचा ध्यास ठेवला की मी खरा कोण आहे हे कळेल आणि स्वतःची ओळख होईल. खरा परमार्थ हा असा अगदी सोपा आहे, पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे. एखादी गाठ सोडवण्यासाठी कोणती दोरी ओढायची ते कळले म्हणजे झाले, नाहीतर जास्तच गुंतागुंत होते. तसेच परमार्थाचे आहे. मी कोण हे जाणले पाहिजे, म्हणजे परमात्मा कोण हे आपोआप कळते. दोघांचे स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघे एकच आहेत. परमात्मा निर्गुण आहे तो जाणायला आपल्यालाही नको का निर्गुण व्हायला, देहातीत व्हायला? म्हणून देहबुद्धी सोडली पाहिजे. कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला ती वस्तुरूप व्हावे लागते. त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्याला नको का परमात्मा स्वरूप व्हायला? यालाच साधू होऊन साधूच ओळखावे, शिवो भूत्वा शिवम यजेत असे म्हणतात. तात्पर्य: नामस्मरणाची चांगली धुंदी आल्यावाचून मी पण जात नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 33. श्रीराम जय राम जय जय राम. नामाने सद्बुद्धी उत्पन्न होते. कौरवांनी पांडवांना निदान 5 गावे तरी द्यावीत म्हणून युद्धाचा प्रसंग टळेल. म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः दुर्योधनाकडे शिष्ठाई करण्याकरता गेले. त्यावेळी दुर्योधनाने सांगितले की देवा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. न्यायाच्या दृष्टीने तू म्हणतोस तसे काहीतरी करणे जरूर आहे, पण तसे करण्याची मला बुद्धीच होत नाही. त्याला मी काय करू? तू सर्व सत्ताधीश आहेस, तर मग माझी बुद्धीच पालट, म्हणजे सर्व प्रश्नच एकदम मिटेल. परंतु तसे काही न होता पुढे युद्ध झाले, हे प्रसिद्धच आहे. तीच स्थिती रावणाच्या बाबतीतही दिसते. म्हणून सगुणरूपी अवताराने वासना किंवा बुद्धी पालटण्याचे कार्य होऊ शकत नाही असे दिसते. सद्बुद्धी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य फक्त भगवंताच्या नामातच आहे. म्हणूनच त्रिकालबाधित असणाऱ्या नामावताराची आता जरुरी आहे. नाम म्हणजे भगवंतच आहे. ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया. एका माणसाची प्रकृती बरी होत होती, पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाले की जीव वाचवायचा असेल, बाकीचे सर्व शरीर टिकवायचे असेल तर पाय कापायला हवा. आता नुसता प्राण आहे, पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट बाकी सगळे आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा कानाने ऐकू येत नाही, नाही तर नाही, कुठे बिघडले? उपासना अनुसंधान हे प्राणासारखे समजावे. बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे. ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशाच आहे. आमच्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत म्हणून आम्ही दुःखी आहोत असे म्हणण्यापेक्षा ती गोष्ट आमच्या मनात आहे हेच दुःख मूळ आहे. अमकी गोष्ट सुखदायक आहे ही जी कल्पना आहे तीच दुःख मूळ आहे हे समजून आपण वागले पाहिजे. मांजर उंदराशी खेळते, ते त्याला धरील, परत सोडील, पुन्हा धरील, पुन्हा सोडील, पण शेवटी प्राण घेईलच त्याचा. तसे काळ आपल्यापाशी करतो आहे. आशेत गुंतवून ठेवील, पुढे जाईल, पण पहिल्यापासूनच हे ओळखून राहावे की असे गुंतून राहण्यात काही फायदा नाही. आणि अनुसंधान ठेवले तरच मनुष्याचे कल्याण होईल, नाहीतर फार कठीण आहे. मी म्हणणारे, दुसऱ्याला ज्ञान सांगणारे विद्वान, शास्त्री, पंडित सर्व खरे भ्रमातच आहेत. म्हणून म्हणतो, एकच करा,
अनुसंधान टिकून जेवढे करता येईल तेवढेच करा. तात्पर्य: आपल्या इच्छेनुसार गोष्टी घडत नाहीत, ही भगवंताची कृपाच आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 34. नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाढू लागतो. हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी कशी मी अपेक्षा करू? एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालयात्री तरी शक्य आहे का, असे वाटू लागते. साधना करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगीत नाही. किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, व्यवहारात असा दरारा पाहिजेच, त्याशिवाय कसे चालेल. एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे. वास्तविक तो राग आत्ताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच. एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू. ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून दुसरी मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले, कशी वाटली रे तुला? त्यावर तो म्हणाला, नाही बुवा आपल्याला पसंत. मोठी बहीण चाणाक्ष होती. तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते? तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ परी आहे. सारांश: जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहे. हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मनाने इतर सर्वजण त्याला परमेश्वर स्वरूपच भासतात आणि हाच खरा परमार्थ. तात्पर्य: आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 35. श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताच्या नामानेच वासनाक्षय. आपण सर्व जीव वासनेत गुंतलेलो आहोत, कारण आपला जन्मच वासनेत आहे. वासना म्हणजे आहे ते असू द्याच आणि आणखीही मिळू द्या असे वाटणे. आपण सध्या या स्थितीत आहोत, पण सुरुवात म्हणून आपण असे म्हणावे की आहे ते असू द्या आणि आणखी मागायचे ते परमेश्वराजवळ मागूया. म्हणजे मिळाले तर भगवंताने दिले आणि न मिळाले तर त्याची इच्छा नाही अशी जाणीव होऊन दाता परमात्मा आहे ही भावना वाढू लागेल. आहे तेही त्याच्याच इच्छेचे फळ आहे असे वाटू लागून अस्वस्थता आणि आसक्ती कमी होऊ लागेल. आणि आसक्ती कमी होऊ लागली की हवे नको कमी होऊन वासना उसरू लागेल. केवळ आपल्या कर्तबगारीने वासनेच्या पलीकडे जाणे अशक्य आहे. त्याला शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. याकरिता योग्य संगतीचाही फार उपयोग होईल. एखाद्या वैराग्याची संगती केली तर स्वाभाविकच कपड्याचे प्रेम कमी होईल, पण एखाद्या शेटजीच्या संगतीत राहिलो तर छानछोकी करण्याकडे प्रवृत्ती होईल. म्हणून अशा संगतीत राहावे की ज्यामुळे शरणागती यायला मदत होईल. शरणागती म्हणजे परमेश्वराला सर्वस्वी अर्पण होऊन राहणे. याचाच अर्थ आपण उपाधिरहित बनणे. तर मग आपण अशाच साधनांची संगती केली पाहिजे की जे अत्यंत उपाधिरहित आहे. हे साधन म्हणजे भगवंताचे नाम. काळ, वेळ, परिस्थिती, उच्च नीच भाव, स्त्री पुरुष, विद्वत्ता अडाणीपणा, श्रीमंती गरिबी, प्रकृतीची सुस्थिती दुःस्थिती वगैरे कोणतीही गोष्ट नामाला आड येऊ शकत नाही. तसेच त्याला कोणतीही उपकरणे लागत नाहीत.
ते हृदयात सतत आपल्याबरोबर बाळगता येते. नामात वैराग्याचे कष्ट नाहीत आणि कुठेही केव्हाही ते बरोबर नेता येते. त्यासाठी विषयाची तदाकार वृत्ती सोडली पाहिजे. भगवंत माझ्या मागे आहे अशी श्रद्धा राखली की वृत्ती विषयाशी तदाकार होत नाही. मारुतीने दिलेली मुद्रिका पाहिल्यावर सीतेला रामाच्या स्वरूपाची आठवण झाली आणि त्याप्रमाणे नाम घेताना आपल्याला त्याची आठवण झाली पाहिजे. भगवंताच्या अनुसंधानात जो राहिला त्याने काळावर सत्ता गाजवली. अशा लोकांना मरणाचे भय कुठून असणार? भगवंताला सर्वस्व दिल्यामुळे त्यांना वारसा उरत नाही, वासना उरत नाही. आणि जिथे वासना उरली नाही तिथे काळाचा शिरकाव होत नाही. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे हे होय. वासनेच्या क्षयामध्ये आपलेपणाचे मरण आहे आणि मग हे मरण डोळ्यांनी पाहण्यासाठी आपण भगवंताच्या नामातच राहिले पाहिजे. तात्पर्य: वासनेचा क्षय भगवंताच्या नामातच आहे हे अक्षरशः खरे आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 36. कळकळीचे नामस्मरण. श्रीराम जय राम जय जय राम. आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते. त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारे लक्ष वेधते. याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते. श्रद्धेने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते. परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणे आवश्यक आहे. म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील. द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले. असे खऱ्या कळकळीने स्मरण आपल्याला असायला हवे. जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कुणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे. आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीचा उत्तम कळते. नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील. पहिली, सुस्थितीतले वरवरचे स्मरण. दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन संकट समयी त्याचे स्मरण. आणि तिसरी, हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. यापैकी वरवर स्मरण करणाला आम्हाला संकटेच नकोत असे म्हणते, तर साधुसंत आम्हाला संकटे येऊ देत असे भगवंताजवळ मागतात. कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. पण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे. परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना जेव्हा केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही. आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल. भगवंत हा कर्ता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही. भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल तसेच आपण वागू. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रार्थना करावी. आणि तुझे नामस्मरण विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे. नाहीतर आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे. ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो. मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल. तात्पर्य: भोग व दुःख यात वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 37. श्रीराम जय राम जय जय राम. नामस्मरण, शरणागती आणि भगवत प्राप्ती. भगवत प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही आणि शरणागतीला नामस्मरणासारखा उत्तम पर्याय नाही. शरणागती म्हणजे मी करता हा अभिमान नाहीसा होऊन सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनांमध्ये कृती आहे म्हणजे मी करता या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही. शिवाय स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत, म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तृत्व नसते. त्यामुळे
मी करता ही जाणीव टिकू शकत नाही. मी नामस्मरण करतो हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही. कारण नामाचे स्मरण होत असते, ते करू म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबवणे. क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे. म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे. पण अनुभव तसा येत नाही. जी गोष्ट अत्यंत सोपी वाटते ती करायला पुष्कळदा कठीण जाते असा अनुभव येतो. एखाद्याला मोटार वेगात चालव म्हणले तर तो सहज करील. पण अति हळू चालव म्हणले तर ते फार कठीण जाते. म्हणून काहीही कृती न करणे हे कृती करण्यापेक्षा फार कठीण असते. गीतेत भगवंतांनी अर्जुनाला तू नुसता मला शरण ये असे सांगितले आहे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार ही सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्म प्राप्ती या दोन्ही गोष्टी मात्र एकत्र असूच शकत नाहीत. म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले. याचा अर्थ हाच की जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत मिळत नाही. भगवंताच्या प्राप्तीचे नियम आणि व्यवहारातल्या वस्तू प्राप्त करून घेण्याचे नियम यांमध्ये प्रचंड फरक आहे. मनामध्ये वासना उत्पन्न झाली असता ती तृप्त करून घेण्यासाठी देहाची आणि वस्तूंची हालचाल करणे हा व्यवहारच होय. सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनणे हे व्यवहाराचे खरे स्वरूप आहे. परंतु भगवंताचे याच्या उलट आहे. भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे हे होय. तेव्हा त्याचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहोचवणारेच असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तरच ते नामच होय. तात्पर्य, अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 38. श्रीराम जय राम जय जय राम. रिकामा वेळ सगळा भगवंताकडे लावा. साधारणपणे ज्या वस्तू देहाला सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते. परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत. किंबहुना अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते. पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्या भोगण्याचे सामर्थ्य कमी होते. मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते. म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा. बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे अवश्य असते. अशी वस्तू म्हणजे भगवंत होय. भगवंत हा नेहमी राहणारा, स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. आपल्यासारखा व्यवहारी प्रापंचिक माणसांना चिंतन करण्यात एकच अडचण येते, ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे. आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार बरोबर करू शकत नाही. तुकाराम बुवांसारख्या परमात्म चिंतनात बेभान झालेल्या पुरुषांची गोष्ट निराळी. आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात. आपण स्वतः देखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे. शिवाय देवासंबंधींची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावे आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा. अशा मार्गाने जो जाईल त्याची हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल. तात्पर्य, समाधान हीच खऱ्या आनंदाची खूण आहे. श्रीराम जय राम जय जय राम. प्रवचन 19. प्रवचन 29.
माफ करा, प्रवचन 39. श्रीराम जय जय राम. नामस्मरणा परते दुसरे हित नाही. एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, मला देव पाहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का? मी म्हटले, पाहिला आहे. त्यांनी विचारले, तो मला दिसेल का? मी म्हटले, दिसेल, पण या डोळ्यांनी दिसणार नाही. देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे. आज आमची विषयाची दृष्टी आहे, ती भगवंताची नाही. आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याचा एकच उपाय, भगवंताच्या नामात राहावे. नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. सगळ्यांना माझे सांगणे आहे, हे ऐकणे अत्यंत जरूर आहे. बरे, ऐकणे कशासाठी? तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही हे कळण्यासाठी. पण नुसते ऐकून चालणार नाही. ऐकून कृती केली तरच ते साधेल. ती तुम्ही करा. आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल. सगळ्यांनी नामस्मरण करा. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कुणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम आहे. तेव्हा शुद्धतेने, शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे राम खरेच कल्याण करेल. आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य मानावे. या मार्गाने 100 पावले गेलास तर खजिना सापडेल, असे गुरुने सांगितले. तर दुसऱ्या मार्गाने 200 पावले जरी गेलास तरी त्याचा काही उपयोग नाही. मला सगुण साक्षात्कार व्हावा असे म्हणतो. पण प्रत्यक्ष बोलणारा, चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग? आंबा हवा असेल तर काय पोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार? सद्गुरूने जे सांगितले त्यापरते माझे काही हित आहे हे मनातच येऊ घेऊ नये. आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे. नामस्मरणापरते दुसरे हित नाही. माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला? बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो. अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली असे समजावे. एका सद्गुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखांच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही. मोठा अधिकारी झाला तरी पोरांबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो त्याचप्रमाणे व्यवहारात वागावे. आपण निर्लोभतेने वागावे. खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याचप्रमाणे प्रपंचात करावे. प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा, त्याचा वास आत नसावा. आत फक्त भगवंताचा वास असावा. तात्पर्य, गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनांचा अखंड सहवास. येथे प्रपंचाचा सुटला फास, हाच परमार्थाचा मार्ग आहे खास. श्रीराम जय जय राम. प्रवचन 40. श्रीराम जय जय राम. नित्य नेम करणे म्हणजे काय? नित्य नेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे. आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत. नित्य जो परमात्मा त्याला विसरून, विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही, त्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात. आपण नेहमीच नित्यनेमात असावे, पण तसे होत नाही. म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्या गोष्टींचे मनन करावे, म्हणजे त्याची सवय होते. जो अखंड नामस्मरण करतो तो नेहमीच नित्यनेमात असतो. नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद बुवांनीच. आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा. याकरिता गुरु आज्ञा प्रमाण मानणे हेच खरे साधन आहे. गुरु सांगेल तोच नित्यनेम होय. त्याला शरण जावे. रोज थोडेसे वाचन, त्यानंतर मननानंतर त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण, हाच साधकाचा साधनक्रम आहे आणि हाच त्याचा नित्यनेम होय. आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तसतशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढत गेली पाहिजे. केवळ नेम आहे म्हणून उगीच करू नये. साधकाने कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावे. साशंक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे. श्रद्धा हेच परमार्थाचे मुख्य भांडवल होय. समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे. साधकाने जगातले दोष पाहू नयेत.
कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच असते. लोकेशणा, मान फार घातक आहेत. मोठे मोठे साधकसुद्धा त्यांच्या पायी अधोगतीला जातात. तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधनी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ जाऊन घसरतात. जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाळतात. भगवंताचा पाश हाच खरा पाश. तोच आपल्याला सर्व बंधनांपासून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो. जगाच्या मान-अपमानाला कधी भुलू नये. पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे. तिथे अगदी सावध असावे. जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तिथे जायचे टाळावे. टाळणे शक्य नसले तर हे भगवंताचे देणे आहे असे मनापासून समजावे. जो खरा मोठा असतो तो कधी मानाची इच्छा धरीत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही. आपल्याला मान आवडतो का ते पाहावे, म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेल. जाता येता देवाला नमस्कार करावा, राम राम म्हणावे. भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा सुटणार नाही. तात्पर्य: भगवंताचा पाश हा पाशच खरा, पण तो आपल्याला बंधनापासून मुक्त करतो. श्रीराम जय राम जय जय राम.